नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण प्रसादाची वाटी ठेवण्याचा पाठ शिकणार आहे। तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, हे 6 नंबरचे मणी, हे पण राणी कलरचे 6 नंबरचे मणी आहेत। हे लाल आहे ते 8 नंबरचे मणी घेतलेले, आणि हे जे लाल आहे हे काचेचे मणी आहेत। हे खालच्या अशा लडी जेव्हा बनवता पण त्याला लागणार आहे आपल्याला। ही सुई, ह्या फोम लागणार आहे त्याला लावायला, आणि हे जे हे नायलॉन धागा, ही कैची। तर करायची सुरुवात। हे बघा, आता सुरुवातीला आपल्याला 4 मणी ओळायचे आहे। ही 4 मणींची डिझाईन मी बऱ्याच व्हिडिओला शिकवलेली आहे। तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता। हे बघा, ही अशी गाठ मारलेली आहे। आता इथे आपण हा पुढचा मणी घेतला तरी चालेल, किंवा याच्यातूनही घेतले तरी चालेल, पण पुढचा मणी घेतला तर आणखी टाईट विन होऊन जाते, म्हणून आपण पुढे घेतो सगळे मणी। हे बघा, आता इथे आपल्याला 3 मणी ओळायचे आहे। 2 3, हे 3 मणी ओळून परत त्याच्या विरुद्ध साईडला करायचं आहे। हे बघा, असं अशी डिझाईन। ठीक आहे, अशीच आपल्याला 11 घरं करायची आहेत। हे असं असेच, हे बघा। आता परत 3 मणी ओळत अशी पूर्ण 11 घरं करायचे आहेत। आपल्याला हा आता असा स्क्वेअर बनवायचा आहे। तर याचेच हे बनवायला शिकवते मी सुरुवात थोडस सांगणार आहे तुम्हाला। हे बघा, हे आता आपल्याला दुसरी टप्पे चालू करायचं आहे। हे असं हा मणी साईडचा घेतला। आता इथे 3 मणी ओळायचे आहे। 3 मणी घेऊन नंतर 2-2च मणी घ्यायचे आपल्याला। आता हे 2-2 मणी घेऊन तयार करायचं आहे। हा मणी घ्यायचा, आणि हा हे आता आपल्याला अशी पट्टी तिरपड आता इथपर्यंत जाईल, इथून परत इकडे येईल, आणि चौथ्या याला आपल्याला हे मणी घालायचे आहे, गुलाबी मणी। असं करत ते इथे एवढा चौकोन असा तयार करायचा आहे। जर नाही समजलं तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। हे बघा, हे पूर्ण 3 पट केलेलं आहे। त्यानंतर चौथ्या पट्टीला मी 4 घरं केलेले आहेत। आता चौथं झाल्यानंतर आता हे 5वं इथे बघा, मी रंगीत मणी घालायचं आपल्याला। हे बघा, हा मणी घालायचा। तर पहिले पांढरा घालायचा, मग गुलाबी। हे बघा, राणी कलरचा। हे असं करत सेम तसंच करायचं आपल्याला, फक्त एक पांढरा एक राणी कलरचा। हे आपल्याला 3च ठिकाणी करायचं आहे। एवढं 3च मणी आले पाहिजे ते। हे बघा, असं आणखी एक।
याच्या वेळी झालं, 3च करायचे असतात ते. बाकी आता पांढरेच मणीचे परत करायचे, 2-2 मणी पांढरे टाकत जायचे इथे, पूर्ण इथपर्यंत करायचे पांढरे 2-2 मणी टाकून. हे बघा, हा हे जे आहे आता हे इथे मी 3च घर केले. इथे जसे 4 घर केले होते तिथून इथे चालू केले. आता इथे 3 घर केले. आता चौथ्या याला हा मणी आपल्याला एक लाल मणी, सॉरी, राणी कलरचा मणी टाकायचा आणि एक पांढरा मणी टाकायचाय. तर आधी आपल्याला राणी कलरचा घ्यायचा आहे आणि इथे नंतर पांढरा, कारण आपल्याला स्क्वेअर राणी कलरचा आला पाहिजे, त्यासाठी असा घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आता इथे 2 राणी कलरचे मणी. हे बघा, आता याचा असा स्क्वेअर आहे राणी कलरचा. ओके, आता इथे राणी कलरचे मणी, इथे पण तसंच हे घ्यायचं आहे आपल्याला. दोन दोन मणी घेत जायचे राणी कलरचे. अजून 2 घेतले. हे बघा, आता तिसरा स्क्वेअर पण झाला. तिसरा स्क्वेअर झाल्यानंतर आता इथून आपल्याला परत पांढरे मणी घ्यायचे असे. ओके, असे 3 स्क्वेअर झाले पाहिजे आपले. बाकी नंतर मग व्हाईटच सगळं हे करायचे. ठीक आहे, आपण आता मच्छी धागा घेतलेला आहे, तेव्हा मच्छी धागा सांगायचं राहून गेलं होतं. तर आता मी हे मच्छी धाग्याने या लढी करणार आहे. हे बघा, आता आपल्याला इथे गाठ घ्यायची आहे, इथे गाठ मारायची आहे हा मच्छी धागाची. ही अशी मधून गाठ मारली की दिसत नाही ही गाठ. अशी घ्यायची. आता हे इकडे पुढे घ्यायचं आपल्याला ओढून. हे बघायचं, आता इथे 4 मणी ओळायचे आहे. हे राणी कलरचे 4 मणी. हे 4 मणी घेतल्यानंतर हा 1 मणी, त्यानंतर हे 3 मणी लाल घ्यायचे आपल्याला. हे बघा, तर आता हे 3 मणी सोडून द्यायचे आणि या मण्यांमधून आपण बाहेर सुई काढणार आहे. हे बघा, अशी. तुम्ही इथे कोणतेही कलर वापरू शकता तुमच्या आवडीने. मी हा कलर वापरला. तर अशा लढी आपल्याला पूर्ण इथे सुद्धा घ्यायचं आहे, असा घेऊन पूर्ण इथे, इथून आता पूर्ण इथपर्यंत येईल. इथून पूर्ण इकडे पूर्ण याला करायचं आहे आपल्याला.
हे बघा, हे पाट तयार झालेलं आहे. याला आपण फोम लावलेला आहे खालून. आणि हे जे आहे हे पाट ठेवा तुम्ही इथे, किंवा वाटी ठेवली तरी चालेल. माझ्याकडे हे होतं म्हणून मी हे ठेवलेलं आहे चौरंग छोट. नसेल तर मग वाटी ठेवा. तर अशा प्रकारे पाट खूप छान दिसतो. आता संक्रांतीसाठी बनवा. माझी आजची पाटाची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.